जळो आता नावरूप, जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे, संतांची आचरण रजे, उतरू ओझे मातीचे. लटिक्याचा अभिमान, लटिक्याचा अभिमान होताशी पाववीत, संतांची आचरण रजे, उतरू ओझे मातीचे. तुका म्हणे रूपीचे, सुख साचे निनावे, संतांची आचरण रजे, उतरू झे मातीचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च, साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं, देहु क्षेत्रनिवासिना, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजी योगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं. नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोणी. आता जगज्जालपालं कचत्कण्ठमालं, शरच्चन्द्रभालं महादैत्यकालं, नभो नीलकायं दुरावारमायं, सुपद्मासहायं भजेऽहं भजेऽहं. व्रजजनप्रियतं बालमुकुन्दं, राधारमणं हरे हरे, राधारमणं हरे हरे. केसरतिलकं कृष्णवर्णं, केसरतिलकं कृष्णवर्णं, राधारमणं हरे हरे, राधारमणं हरे हरे. रंगा येवो श्रीरंगे, 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 रंगा
पावन सांभाळा उतरी विठ्ठल पावन सांभाळा उतरी विठ्ठल 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 जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे संतांची आचरण रजे उतरू ओझे मातीचे. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते. नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु देहनिवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा अतिशय गोड आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा संतपर प्रकरणातील संतांच्या पायाच्या धुळीचं अर्थात संतांच्या चरणरजाचं महत्त्व सांगणारा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेविकरिता घेतलाय. संकल्पित वेळेमध्ये माऊलीच्या श्री विठ्ठलाच्या सकल संतांच्या कृपेनं अभंगाला स्पर्श करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करायचा आहे. पण चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं नितांत गरजेचं. श्री संत महाळू बाबा या महान अधिकारी संतांच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज सावता बाबांची गोड अशी मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि त्याच मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं कलशारोहणाच्या निमित्तानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी दत्त जयंतीच्या गोड अशा पर्व कालावर गेल्या 16 वर्षापासून याही वर्षी मोठ्या आनंदानं संपन्न होत असलेला हा 7 ते 8 दिवसाचा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा सुंदर कीर्तनाचा गजर आहे. आनंदाचा सोहळा आहे. आजची सेवा 6व्या दिवसाची माझ्याकडे या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ मंडळीने सुपूर्द केलेली आहे. तुम्हा सर्वांच्या आग्रहाच्या प्रेमाच्या निमंत्रणानं इथं येण्याचा योग प्राप्त झाला. आदरणीय परमार्थ प्रेमी आपल्या परिसराचं भूषण वारकरी संप्रदायासाठी ज्यांचं संपूर्ण जीवन बहाल आहे असे आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे राजू महाराज या ठिकाणी असतील. तुम्हा सर्वांच्या वतीनं राजूदादांनी मला फोन केला आणि तुम्हा सर्वांचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोच केलं. त्यांचे मनस्वी आभार या ठिकाणी प्रथमतः व्यक्त करेन. आपल्या सप्ताहासाठी कुशल आणि गोड असं मार्गदर्शन ज्यांचं प्राप्त झालं आहे हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज मगर या ठिकाणी आहेत. गोड अशी भागवत कथा नाही संत चरित्र कथा भागवताचार्य एकनाथजी महाराज इंगळे दुगाही महाराजांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. त्याच पद्धतीनं सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादानं श्री विठ्ठलाच्या माऊलीच्या भगवान दत्तात्रयांच्या कृपाशीर्वादानं हा हरिनाम सप्ताह आजचा 6वा दिवस या ठिकाणी आहे. गेल्या 5 दिवसापासून 6 दिवसापासून जो गोड ज्यांच्या कलेचा वादन असेल गायन असेल तुम्ही सर्वजण या ठिकाणी आस्वाद घेतायत आनंद घेतायत अशी संपूर्ण वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी प्रथमतः विनम्र भावानं वंदन या ठिकाणी करेन. गोड मृदंगाची साथ आपल्या संबंध महाराष्ट्राचं भूषण असलेले आदरणीय आमचे प्रमोद दादा या ठिकाणी असतील. गोड हात आहे गोड तयारी आहे आणि सरस्वती मातेची माऊलीची नितांत अशी कृपा आमच्या प्रमोद दादांना या ठिकाणी लाभलेली आहे. अगदी ज्यांचं वादन कीर्तन सेवेसाठी या ठिकाणी जीवनभर करत आले आणि इथून पुढे सुद्धा राहील अशी कलेची साधना माऊली कृपेनं यांची जीवनामध्ये या ठिकाणी आहे. प्रमोद दादांचे देखील मनस्वी आभार. संपूर्ण विद्यार्थी वृंद या ठिकाणी आहे. विनेकरी महाराजांच्या चरणी विनम्र भावानं वंदन आहे. इकडे गोड गायनाची साथ करण्यासाठी वारकरी मंडळी आहे. त्यामध्ये आदरणीय शिवाजी महाराज उपस्थित आहे, आदरणीय सिद्धेश्वर महाराज उपस्थित आहे, आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज उपस्थित आहे. आदी करून सर्वच वारकरी मंडळी महाराज मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन. बाबांचीही गोड उपस्थिती आहे. सर्व सुज्ञ आणि तज्ज्ञ मंडळी श्रवण करण्याकरिता उपस्थित आहे. त्यामध्ये आबाल वृद्ध महिला आणि पुरुष
सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन, गोड अशी साऊंड सर्व्हिस या ठिकाणी आहे. तुमचे देखील मनस्वी आभार. ज्याला जसा हवा पाहिजे आवाज तुम्ही देऊ करता दादांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आमचे दादा या ठिकाणी असतील, ज्यांच्या घरी गोड भोजनाची पंगती झाली अशी त्या परिवाराला सुद्धा मनस्वी आभार. गोड असं यूट्यूबचं चॅनल आपल्याकडे उपस्थित आहे. काय नाव? ज्ञानी यांची माऊली. गोड असं यूट्यूबचं चॅनल उपस्थित आहे. गेल्या 6 दिवसापासून प्रक्षेपण ज्यांच्या चॅनलवर इथल्या सेवेंचं या ठिकाणी होतं त्या दादांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करून, आता कुणाचं अज्ञानानं माझ्या नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा करा आणि घ्यावंच असं वाटत असेल तर येऊन सूचना करा, घेण्याचा प्रयत्न करेन. तुकोबरायांचं अतिशय मार्मिक महत्त्वाचं चिंतन ठेवणारा आणि संतांचं महत्त्व तुम्हापर्यंत पोहोचवणारा गोड संतपर प्रकरणातील अभंग आहे. पण आजचा अभंग तुकोबरायांनी साधक अवस्थेतून लिहिलेला आहे, साधक अवस्थेतून सांगितलेला आहे. आजचं चिंतन अतिशय महत्त्वाचं. सकल साधू संतांचा हा प्रदेश, हा देश, ही भूमी, हे कुळ आणि या कुळात, या भूमीत, या मातीत तुमचा आमचा जन्म होतो. म्हणजे परी जग जेठी करुणा केली या उक्तीप्रमाणे प्रत्यक्ष विठ्ठलाची कृपा तुम्हा आम्हावर या ठिकाणी होते. आणि या साधू संतांच्या भूमीमध्ये तुम्हाला आम्हाला जन्माला यायला या ठिकाणी मिळालं. पण संतांची भूमी आहे म्हणून तुम्हाला आम्हाला एक प्रकारची संधी मिळाली. पण बऱ्यापैकी लोकांचं या संधीचं सोनं करायचं राहून जातं. पण त्यातले तुम्ही आम्ही नसावेत कदाचित. बहुसंख्येनं आपण कीर्तनाला इथे हजेरी लावतो म्हणजे कुठेतरी संत विचाराची जाणीव तुम्हाला आम्हाला या ठिकाणी आहे. इथे आल्यानंतर मनाला परम अशा प्रकारची शांती, परम असा प्रकारचा आनंद या ठिकाणी उपलब्ध होईल, साध्य होईल, प्राप्त होईल, यात शंका नाही. कारण संसारात जितका आनंद मिळतो, संसारात जे सुख मिळतं, संसारात जो या ठिकाणी तुम्हाला आम्हाला काय असेल नसेल त्या गोष्टी प्राप्त होतात. त्या संसारात प्राप्त झालेल्या सुखाचं, आनंदाचं आयुष्य फार कमी असतं. पण परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये मिळालेला जो आनंद आहे, जे सुख आहे ते चिरकाल टिकणारं सुख आहे. तो आनंद सुद्धा चिरकाल टिकणारा आहे. म्हणून चिरकाल टिकणारा आनंद जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर निश्चित आम्ही सावताबाबांच्या सप्ताहाला हजेरी या ठिकाणी लावली पाहिजे. भगवान दत्तात्रयांच्या दत्त जयंतीच्या पर्व कालावर आम्ही नामचिंतन श्रवण या ठिकाणी केलं पाहिजे. संत विचाराचा वारसा भगवंताच्या कृपेनं तुम्हाला आम्हाला प्राप्त झालाय, तुम्हाला आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे. आणि कुठेतरी प्रत्येक संतांचं जीवन तुम्हाला आम्हाला एक आदर्शवत जीवन आहे. काही ना काही शिकवण प्रत्येक संतांच्या वेगवेगळ्या अनुभवातून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी मिळते. कारण तुमचं आमचं येणं इच्छा नसताना आहे, भगवंताचं येणं इच्छा असून देखील त्याला येता येत नाही. त्याला कारण लागतं, खूप मोठं कारण लागतं, तेव्हा त्याला येता येतं बरं का. आणि संतांचं येणं हे स्वइच्छेनं आहे. जेव्हा इच्छा झाली यायची तेव्हा येतील आणि जेव्हा इच्छा झाली जायची तेव्हा ते जातात. अर्थात येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. मग उद्धार या जण जड जीव, आजवर आम्ही चिंतन ऐकत आलो की जड जीवाचा उद्धार व्हावा या कारणानं उपकार या हेतून संत इथे अवताराला येतात. आणि मग संतांचं येणं जर त्यांच्या इच्छेनं आहे, जाणं जर त्यांच्या इच्छेनं आहे तर जीवन सुद्धा तुम्हाला आम्हाला एक गोड शिकवण देणारं या ठिकाणी आहे. मग संतांच्या जीवनानं तुम्हाला आम्हाला काय शिकवलं, संतांच्या चरित्रानं तुम्हाला आम्हाला काय या ठिकाणी आदर्श देऊ केला, तर संत सावता महाराज आदी करून या महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये जेवढी संत होतात त्या प्रत्येक संतांचा एक आगळा वेगळा अनुभव तुम्हाला आम्हाला वाचायला मिळतो, पठन करायला मिळतो, अनुभवायला मिळतो. अगदी तुकोबराय असतील, महावैष्णव मौली ज्ञानोबराय असेल, नाथ महाराज असतील, सावता महाराज असतील, नामदेवराया असतील, जेवढे काही संत तुम्हा आम्हाला परिचित आहे त्या कुठल्याही संतांचं जीवन तुम्ही आम्ही अभ्यासा. निश्चित पडलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडल्याशिवाय राहणार नाही, उपस्थित झालेल्या समस्येचं समाधान सुद्धा सापडल्याशिवाय राहणार नाही. अशा संत सावता महाराजांची जर तुम्ही आम्ही उपासना या ठिकाणी करतो तर संतांचं जीवन जगण्याची एक गोड अशी पद्धती तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. संत केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या या सामान्य जीवाच्या विचारानं या ठिकाणी कृती करतात, कर्म करतात, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये झालेली ती कृती, त्यांच्या जीवनामध्ये केलेलं त्यांनी जे कर्म आहे ते कर्म तुम्हाला आम्हाला एक गोड अशा प्रकारची शिकवण या ठिकाणी देऊ करत आहे. मग कर्म हीच पूजा असं मान्य करणारे संत सावता महाराज जे काम करतायत, रानामध्ये असेल, शेतामध्ये असेल, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी,
चराचरामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं रूप ज्या सावता महाराजांना या ठिकाणी दिसलं, अशी वेगळी आगळी आख्यायिका संत सावता महाराजांचं जीवन तुम्हाला मला सांगून जातं. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही संत जन्माला आले ते सर्व पंढरपुराला पांडुरंगाला भेटायला जातात, पण एकमेव संत सावता बाबा असे संत आहेत की ते कधीच पंढरपूरला जात नाही. या उलट पंढरपूरचा विठ्ठल त्यांना त्यांच्या गावामध्ये भेटायला येतो. ही आगळी वेगळी आणि निराळी आख्यायिका संत सावता महाराजांनी या ठिकाणी आम्हाला करून दाखवली. कांदा असेल, मिरची असेल, लसूण असेल, काय असेल नसेल, त्या सर्व भाजीपाल्यात नवे नवे तर जी जड जीव असलेली वस्तू या ठिकाणी समोर दिसते. माऊलीच्या उक्तीप्रमाणे, कारण माऊलींना आदी करून सकल संतांना तुकोबराय सुद्धा म्हणतात, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, कहा पग दारू देखे अनेरा देखा तो सब वहीने घेरा. माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी सुद्धा आम्हाला सांगते, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐसी, बुद्धी स्फुरे आहारणीशी, ते वस्तू गामी एरवी सर्वांच्या हृदय देशी. तुम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये जसा विश्वाचा मालक वास करतो, तशा संतांकडे अवगत झालेल्या दृष्टीनं काष्टी पाशाणी जळी स्थळी सर्वत्र भगवान परमात्म्याचं दर्शन घेणारी नजर संतांकडे आहे. म्हणून या संतांनी जसा त्याला अनुभवला, या संतांनी जसं त्याला काष्टी पाशाणी जळी स्थळी पाहिलं, तसंच या संतांच्या विचाराचं आचरण करून आम्हालाही तो दिसेल, यामध्ये शंका नाही. संत सावता महाराजांची विचारसरणी तुम्हाला आम्हाला सांगून जाते, कर्म हीच पूजा आहे, काम करा आणि त्याच कामामध्ये माझ्या विठ्ठलाचा शोध घ्या, त्याचं दर्शन घ्या. अशा संत सावता महाराज आदी करून सकल संतांच्या विचारधारेला अनुसरून तुमचं आमचं जीवन आपण या ठिकाणी जगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. साधक अवस्थेतून मांडलेलं आजचं हे चिंतन तुकोबराय म्हणतात, देवाकडे जाऊन समोर उभे राहिले आणि तुकोबराय आज जगाच्या विश्वाच्या मालकाला हात जोडून एक विनंती करतात, अर्थात प्रार्थना करतात, अर्थात इच्छा त्याच्या समोर या ठिकाणी व्यक्त करतात. का तुकोबरायांना इच्छा व्यक्त करावीशी वाटली, का आजचं चिंतन तुकोबरायांना करावंसं वाटलं, तर तुकोबराय म्हणतात, नियमाप्रमाणे मृत्यू लोकामध्ये नरदेहानं मी जन्माला आलोय. काय नियमाप्रमाणे नरदेहामध्ये मृत्यू लोकामध्ये मी जन्माला आलोय, आणि या मृत्यू लोकामध्ये जो जो मनुष्य देह धारण करतो त्याला कलीचा वारा लागायला वेळ लागत. तुमच्याकडे असंच आहे ना, कली आहे का तुमच्याकडं? कला नावाची बाई नाही बरं का. कलीचा वारा लागायला वेळ लागत नाही. मग आपल्याकडे एक प्रसिद्ध म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही. पण तुम्ही जागे आहेत ना महिला मंडळ, झोपू नका बरं का. काय मी जास्त वेळ कीर्तन करत नाही, अगदी खाली एक पाऊण तास माझ्याकडे नियमाप्रमाणे शिल्लक राहायला, आणि झालेच 5-10 मिनिटं वर तर होतील तुमची इच्छा असली तर बरं का. नाही तर मी अलीकडेही सोडू शकते, माझं तसं काही नाही. आपलं आभाळ आलं कीच कांदे झाकणं बरोबर असतं. विरोधी पक्षाचा मोर्चा निघण्या अगोदर इज्जतीत राजीनामा कधीही चांगला, म्हणून तुमची मानसिकता आहे तोपर्यंत कीर्तन या ठिकाणी होणार आहे. म्हणून असे ओशाळ्यासारखे बसू नका, सूर्यफुलं कुणाची होऊ देऊ नका, गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत या ठिकाणी बसा. विठ्ठल 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 प्रसिद्ध म्हण आहे. तुकोबराय म्हणतात, नरदेहानं मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो, जीवाचा स्वभाव सांगितलाय, जन्माला येतो नाही कुठे तर कलीचा वारा लागायला 1-2 सेकंदाचाही अवधी त्याला लागत नाही. मग या कलीमध्ये या लोकांचं जेव्हा मी या समाजामध्ये जेव्हा निरीक्षण परीक्षण केलं, तर ज्याची पाहावी त्याची स्थिती मला एक आगळी वेगळी या ठिकाणी पाहायला मिळाली. कशी तर जो पाहावा तोच आपल्या देहावर, आपल्या नावावर, आपल्या रूपावर किती किती प्रेम करतो. आता नुसतं प्रेम करतो एवढंच नाही, तर ते लोकाला मोठं करून दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो बरं का. तुमच्याकडे वाढदिवस करतात का?
कसा करतात? घरातल्या घरात का बाहेर? हां, हल्ली फॅड आलंय, हल्ली पद्धत निघाली आहे. कितीही किरकोळ कार्यकर्ता असू द्या बरं का. हां, त्याचा तोच बॅनर छापतो, त्याचा तोच मोठा फोटो लावतो आणि त्याचा तोच चौकात लावून येतो बरं का. हां, आज माझा वाढदिवस आहे हे सांगण्याचा जगाला अट्टहास त्यानं करावा. का? तर इतर तो फोटो पाहून, नाव वाचून चार चौघांनी माझं कौतुक करावं, मला शुभेच्छा द्याव्यात, हा एक प्रामाणिक हेतू त्या बिचाराचा असेल. पण यामागे कारण शोधलं तेवढं गहन आहे. जन्माला येऊन तुझाच काही फायदा होत नाही, तेव्हा तू लोकांना सांगून लोकांचा काय होणार आहे? हां हां, नाव आणि रूप मोठं करून दाखवणारी असंख्य अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला आम्हाला सध्याच्या काळात पाहता येतील. किती किती प्रेम आम्ही आमच्या या देहावर, नावावर, रूपावर या ठिकाणी करतो. हा, लोक व्यावहारिक जीवनात तर जाऊ द्या, नावारूपाचा विचार करतात, त्यात शंका नाही. पण देवाच्या कामाला सुद्धा लोक फार भयंकर निवडलीत बरं का. आता सध्याच्या काळामध्ये एका माणसानं असाच सभामंडपामध्ये मंदिरासमोर फॅन दान म्हणून दिला. फॅन, पण गडी फॅनचं बटनच कोणाला दाबू दे ना बरं का. हां, का? तर त्या फॅनच्या पात्यावर त्यानं नाव टाकून दिले होते. बरं, फॅनला एकूण पाते किती असतात? 3. एका पात्यावर त्याचं होतं नाव, दुसऱ्या पात्यावर त्याच्या वडिलांचं होतं, तिसऱ्या पात्यावर त्याच्या आज्याचं. म्हणजे एक फॅन दिला आणि 3 पिढ्याचा काय आहे ते हे करून घेतला, त्याने उद्धार करून घेतला. हां, मग जेव्हा तो फॅन चालू होईल तेव्हा त्याच्यावरचं नाव दिसणार नाही. नाव दिसलं नाही तर लोक कौतुक करणार नाही, कौतुक झालं नाही तर दान करून उपयोग होणार नाही. म्हणजे तिथे सुद्धा कौतुकाची आशा अपेक्षा आम्ही बाळगून देवाच्या कामाला या ठिकाणी दान करतो. आता ही अशी मोठमोठाली कार्यक्रम करायची म्हटल्यानंतर याच्यासाठी धनाची आवश्यकता असते. मग सप्ताह कमिटी जेव्हा गावगाव वर्गणी मागण्याकरिता फिरतात तेव्हा लोक फार विचित्र विचित्र लोकांचे गाठी पडतात बरं का. लोक देतात 50 रुपयाने, बोलतात 500 रुपयाचं. हां, देतात 50 रुपयाने, बोलतात 500 रुपयाचं. बरं, ते 50 रुपये देऊन सुद्धा त्यांची मागणी काय असते? नावाच्या बॅनरवर सगळ्यात आधी 1 नंबरला आपलं नाव आलं पाहिजे बरं का महाराज, म्हणतात का असं? नाही, सगळंच त्यांना इथं खरं बोलून जमणार नाही ना. हा, फार भयान मानसिकतेची ही लोक जन्माला आलीत सध्याच्या काळामध्ये. किती किती नावारूपाचा विचार तुम्ही आम्ही या ठिकाणी करतो. बरं, नावाचा करतो यात शंका नाही, देवानं दिलेल्या रूपात तरी समाधान आहे का हो आपलं? हां, रूपात समाधान आहे? महिला मंडळ, हां बोला ना तुम्ही, हा नाही काहीतरी म्हणा. नाही, कुणी हा म्हणतंय, कुणी नाही म्हणतंय. आता नाही म्हणतात त्या जरा समजदार आहे, हा म्हणतात त्या इकडे येताना पावडर लावून आल्या नाही. हां, नाही समाधान. देवानं जे रूप दिलंय, एखाद्याचा रंग काळा असेल तर गोरा करण्यासाठी किती प्रयत्न केले त्यानं. हां, फेअर अँड लवलीच लावीन, व्हाईट ब्युटीच लावीन, काय अनेक 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 त्याच्यात सौंदर्य प्रसाधने निघालेली आहेत. हां, अशा प्रकारानं देवानं दिलेल्या रूपात तुम्ही आम्ही समाधान म्हणायला तयार नाही. आता तुम्ही आम्ही त्या देवानं दिलेल्या रूपाला अधिक जास्त अतिशोक्ती करून नटवण्याचा प्रयत्न करतो बरं का. काय, हा विषय थोडासा आपला आहे. हां, पुरुष मंडळीला नाही त्याचं वेळ जास्त, काय असेल मला माहीत नाही, पण आपला विषय आहे बरं का. हा, काय अधिक त्याला नटवण्याचा प्रयत्न करतो, अधिक साजेरं गोजेरं करण्याचा प्रयत्न करतो. पण सांगून जाईन महत्त्वाचं वाक्य, कुठलीही गोष्ट प्रमाणातच गोड लागते बरं का. कुठलीही गोष्ट ही प्रमाणातच गोड लागते. प्रत्येक गोष्टीची जेव्हा अतिशोक्ती होते, प्रमाण त्याचं बाहेर जातं, त्या दिवशी त्याच्यातला गोडवा या ठिकाणी निघून जात असतो. नटू नका या मताची मी अजिबात नाही, पण त्या नटण्याला कुठेतरी सीमा असावी, कुठेतरी त्याला बंधन असणं गरजेचं आहे. माझ्या म्हणचं मी एकही शब्द, एकही वाक्य बोलणार नाही. माऊली ज्ञानोबराय या नटणाऱ्या लोकांना थोडंसं खसकावून काढतात बरं का. काय खसकावून काढतात म्हणण्यापेक्षा माऊली ज्ञानोबराय त्यांना एक टोकाचं उदाहरण देऊन थोडक्यात सावध करण्याचा प्रयत्न करतात. जो पुरुष, जी स्त्री स्वतःच्या नावारूपाला अधिक साजेरं गोजेरं करण्याचा प्रयत्न करते, ती मनानं गलिच्छ असते बरं का. मौलिक ज्ञानोबरायांचं सांगणं आहे, ती मनानं चांगली नाही. आमच्या मेकअप करण्यामागे, आमच्या नटण्यामागे जर वासना नावाचा दोष जन्म घेत असेल
तर ते नटणं नटणं नसून ती पापाची तयार केलेली वाट आहे बरं का. खडाने आला पान्हा पळवी जेवी अर्जुना कालपवी पन्यांगना वडिला पण कालपवी पन्यांगना वडिला पण वेश्याबाई स्वतःच खरं वय लोकांना कधीच सांगत नाही. अर्थात ती मनानं गलिच्छ आहे, मनानं घाणेरडी आहे. मग आमच्याही नटण्यामागे जर वासना नावाचा दोष जन्माला येत असेल तर आम्ही सुद्धा मनानं गलिच्छ आहोत, आम्ही सुद्धा मनानं घाणेरडे या ठिकाणी ठरतो. म्हणून अतिशोक्ती कुठल्याही प्रकारानं करू नका. जसं देवानं दिलंय त्याच्यामध्ये समाधान मानायला या ठिकाणी शिका. नावात समाधान असावं, रूपात माणसाचं समाधान या ठिकाणी असावं. मग तुकोबराय म्हणतात, या लोकांसोबत मी जर राहायला असेल तर न जाणो कधी काळी माझी सुद्धा यांच्यासारखी अवस्था व्हायला बसली. कारण तुकोबराय म्हणतात, मृत्यू लोकामध्ये मी जसा जन्माला आलो तसं यांचं या लोकांचं बघून काही काळ मी सुद्धा माझ्या जीवनातला बऱ्यापैकी काळ संसाराच्या आकर्षणाला बळी पडून खर्च वाया घातलेला आहे. संसार तापे तापलो मी देवा करीत या सेवा कुटुंबाची. संसाराला काही काळ संसाराच्या आकर्षणाला काही काळ बळी पडणारं सुद्धा तुकोबरायांचा अनुभव आहे. पण एका वळणावर जीवनाच्या तुकोबराय म्हणतात, मला या आकर्षणाला बळी पडायचं नाही, अथवा या संसाराची जर मी सेवा माझ्या जीवनामध्ये केली तर फलश्रुती अर्थात फळ कसल्याही प्रकारचं हाती लागू शकत नाही. कारण संसार हा एक असा वृक्ष आहे ज्याला फळ नावाची गोष्ट येत नाही. मौली ज्ञानोबराय म्हणतात की अहो फळच काय, त्याला वास घ्यायला फुल सुद्धा येत नाही बरं का. फुलंही येत नाही, फळही येत नाही, असा हा वृक्ष म्हणजे संसार आहे. आणि या संसाराच्या आकर्षणाला बळी पडून का व्यर्थ माझं जीवन मी वाया घालवू. म्हणून तुकोबरायांनी तातडी केली ती कशाची, अध्यात्माची, भक्तीची, भजनाची आणि परमार्थाची. तुकोबराय तातडी करतात, करावी तातडी परमार्थाची. तुम्ही आम्ही नेहमी श्रवण करतो, संत समागमे धरावी आवडी. संतांच्या संगतीला जा, संतांच्या विचाराचं आचरण करा. या परमार्थाची, अध्यात्माची, भक्तीची तातडी तुम्हा आम्हाला जीवनामध्ये या ठिकाणी जमली पाहिजे. मग आकर्षणाला बळी पडायचं नाही म्हणून तुकोबरायांनी भक्ती मार्ग या ठिकाणी निवडला. ज्या क्षणाला ज्या घडीला संसाराचं वर्म लक्षात आलं, आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त इच्छा सुद्धा येऊ देऊ नको देवा. मनामध्ये मिळावं अशी इच्छा सुद्धा येऊ देऊ नको. या ठिकाणी तुकोबरायांना जसं वर्म लक्षात आलं तसंच तुकोबरायांनी भजनाची तातडी करावी आणि विठ्ठलाच्या सेवेमध्ये स्वतःचं जीवन या ठिकाणी वाहवून द्यावं. तुकोबरायांनी टोकाची भूमिका घेऊन समर्पण केलेलं आहे. बरं, आता भजनाला तुकोबराय लागले. मग तुकोबरायांची भजन करण्याची पद्धती कशी आहे. ज्या पद्धतीनं आपण करतो त्या पद्धतीचं भजन तुकोबरायांचं नाही बरं का. तुकोबराय अशी सिस्टीम लावून मंडप घालून भजन करत नव्हते. तुम्ही आम्ही असं भजन करतो, पण तुकोबरायांचं भजन फार निराळं आहे, फार वेगळं आहे. माझ्या तुकोबरायांनी भजन करावं. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मरस शिवू सदा, रस शिवू सदा. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी, आता हे सोहळे झाले त्रिभुवनी. ब्रह्मरस सदा, ब्रह्मरस सदा. आता हे सोहळे झाले आता हे सोहळे झाले
आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. भजन करण्याची पद्धती तुकोबरांची वेगळी आहे. तुम्ही आम्ही ज्या पद्धतीनं भजन आपलं चाललंय त्या पद्धतीनं भजन केलं तर कदाचित परिणामाला प्राप्त होईल, पण आपण जे भजन करतो ते परिणामकारक भजन नाही. भलं नारळाचा परिणाम मोठा दाखवेल, पण जो आवश्यक परिणाम आहे तो दाखवणार नाही. हा, तुमचं आमचं भजन हे लोकांतात आहे आणि संत जे भजन करतात ते एकांतात आहे बरं का. फार मोठी भिन्नता आहे, फार मोठा लक्षात घेण्याजोगा फरक या भजनामध्ये आम्हाला पाहायला मिळाला. म्हणून तुकोबराय म्हणतात ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. याकरिता आम्ही काय केलं? एकांताचा वास आम्ही या ठिकाणी धारण केला आणि त्या ईश्वराशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एकांतात झालेल्या भजनात काय परिणाम पाहायला मिळाला? तर एकांतात झालेल्या भजनामध्ये जीवाचा देवाशी आणि मनाचा मनाशी संवाद घडून आला बरं का. हा, जीवाचा देवाशी आणि मनाचा मनाशी संवाद एकांतात झालेल्या भजनामध्ये घडतो. मग तुमचं आमचं जे भजन आहे ते एकांतात नसून लोकांतात आहे. म्हणून आपल्या भजनात हा संवाद घडतो की नाही माहित नाही, पण वाद झाल्याशिवाय राहत नाही बरं का. तुमच्याकडे होतो का वाद? भांडणं होतात का भजनात? हा, नाही. चांगली लोक आहेत बरं का इकडं. चहा पाणी होतो का? भांडण नाही ना होत? हा, बऱ्यापैकी आम्हाला हा ताण तणावाचं भजन अनुभवायला मिळतं. वाद होतात आजकालच्या भजनामध्ये. एका गावात चालू भजनात एका भजनात दुसऱ्या भजनात डोक्यात टाळ फेकून आणला बरं का. टाळ हाणल्या सरसर त्याचं डोकं फुटलं. आता टाळ काय साधा असतो का तो? हाणलं तसं डोकं फुटलं. मी विचारलं का हो, का बरं टाळ मारला? ताई रागच तितका आलता, मग काही सापडलं नाही, टाळ होता हातात मग हाणला म्हणे. म्हटलं टाळ मारणं हिंसाचार हा भजनामध्ये तरी योग्य नाही का. कशा कुठल्या गोष्टीचा तुम्हाला एवढा राग आला? तर त्यानं मला कारण सांगितलं. काय नाही ताई, राग आला एका गोष्टीचा. कुठल्या? तर त्यानं माझा अभंग म्हणला म्हणून मला राग आला म्हणे. त्यानं माझा अभंग म्हणला म्हणून मला राग आला, मग मी त्याच्या डोक्यात टाळ हाणला. आता हे कारण काय मला पटलं नाही. म्हटलं म्हणू द्या. म्हणलं तुम्ही दुसरा म्हणा. हा, तुम्ही दुसरा म्हणा. ते म्हणलं नाही, मला तेवढा एकच येत होता. मग एका अभंगा जर आम्ही टाळानं डोकं फोडू शकतो तर अख्खा गाथा ज्ञानेश्वरी पाठ केल्यावर आम्ही दिवसा ढवळ्या माणसं मारायला मागे पुढे पाहणार नाही बरं का. असं अधोगतीकडे घेऊन चालणारं तुमचं आमचं भजन या ठिकाणी होत आहे. मला सांगा कसा ईश्वराशी संवाद त्या भजनामध्ये होईल हो? हा, कसा भजनामध्ये संवाद होईल? म्हणून तुकोबराय म्हणतात हा, कारण मुळात संतांचं जे जीवन आहे, संतांचं जे भजन आहे ते तुमच्या आमच्यासारखं स्तुतीप्रिय नाही बरं का. काय स्तुतीप्रिय नाहीये. आम्ही गात असताना वाजवत असताना समोरून आम्हाला दाद मिळाली तर आम्ही शिल्लक एखादी जागा घेतो बरं का. हा, म्हणून म्हणतात स्तुती नावाची कन्या अजूनही कुमारिकाच आहे. सज्जनांना ती आवडत नाही, तिला दुर्जन आवडत नाही बरं का. हा, संतांना कधीच स्तुती नावाचं प्रकरण या ठिकाणी भावत नाही, आवडत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात आमचं जे भजन आहे ना ते आम्ही भंडारा डोंगरावर करतो, गोराडे डोंगरावर करतो, भामचंद्र डोंगरावर या ठिकाणी जाऊन करतो. आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. या एकांतात झालेल्या भजनानं काय अवस्था तुकोबरांना प्राप्त झाली? मुळात तुकोबरांनी जेव्हा संसाराचं वर्म लक्षात आलं, या आकर्षणाला जीवनामध्ये बळी पडायचं नाही असं जेव्हा तुकोबरांनी ठरवलं, तेव्हा मात्र आता एकच गोष्ट करायची, ती म्हणजे कुठली? तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवा भावे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. बोलायचं झालं तर विठ्ठलाचं बोलतो, करायचं झालं तर विठ्ठलाचं करतो आणि पाहायचंच झालं तर विठ्ठलालाच आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहतो. ही एक गोष्ट तुकोबरांनी आता ठाम निश्चय या गोष्टीचा या ठिकाणी केलाय.
आणि मग डोंगरावर जाऊन एकांताचा वास धारण करून जसं जसं विठ्ठलाच्या नामाचं ते असलेलं भजन तुकोबरायांच्या जीवनामध्ये वाढत 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 या ठिकाणी गेलं. तुकाची भूमिका घेऊन जेव्हा समर्पण परिपूर्ण या ठिकाणी झालं, त्या दिवशी अंतकरणामध्ये त्या विश्वाच्या मालकाच्या भेटीची तळमळ त्या ठिकाणी जन्माला येते. म्हणून तुकोबरायांनी तो देखील अनुभव तुम्हाला आम्हाला सांगू या ठिकाणी करावा. गणू वाजे गुणा गुणा वारा वाहे ऋणा जुना घनू वाजे गुणा गुणा वारा वाहे ऋणा जुना भव तारकू हा कान्हा वेगी भेटवा का चांदवो चांदणे चापेवो चंदनो चांदवो चांदणे चापेवो चंदनो. हा भवतारको हा कान्हा वेगी भेटवा का, अशा या भगवंताच्या भेटीची तळमळ त्या ठिकाणी जन्माला आली. आणि त्याच तळमळीनं कधी एकदा विश्वाच्या मालकाची आणि या जीवाची भेट होते. ही तळमळ तुकोबरायांच्या त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर तुकोबराय म्हणतात, आता मात्र कुठेतरी सफलतेकडे माझं भजन या ठिकाणी चाललंय, या अवस्थेला माझं जीवन या ठिकाणी प्राप्त होत आहे. म्हणून जो काही भजनाचा आता नियम मी माझ्या जीवनात चालू केलाय ना, तो आता कसल्याही प्रकारानं खंडित होता कामा नये, त्यामध्ये कसल्याही प्रकाराचा विक्षेप निर्माण होता कामा नये. म्हणून ही विशेष तुकोबरायांनी भजन करत असताना काळजी त्या ठिकाणी घ्यावी. हाची नेम आता न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे माघारी. बैसले शेजारी बैसले शेजारी गोविंदाचे हाची नेम आता न फिरे माघारी. हाची नेम आता न फिरे माघारी. घररी घे झाले पटरानी बळे, घररी घे झाले पटरानी बळे, वरिले सावळे वरिले सावळे परब्रह्म हाची नेम आता न फिरे माघारी. हा जो नियम आता जीवनामध्ये चालू केलाय तो आता माघारी फिरता कामा नये, त्यामध्ये कसल्याही प्रकारचा विक्षेप निर्माण होता कामा नये. कारण आतापर्यंत जीवनामध्ये केलेल्या भजनानं काय साध्य झालंय, बैसले शेजारी गोविंदाचे. हा कुठेतरी त्या अवस्थेला तुकोबरायांचं जीवन त्या ठिकाणी प्राप्त होतं. मग मुळात तुकोबरायांनी अवस्थेला जाण्याकरिता काय जीवनामध्ये या ठिकाणी करावं, तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. ज्या संसारी लोकांमध्ये राहून संसारी जीवन तुकोबराय जगत होते, अशा तुकोबरायांनी जेव्हा समाजाचं निरीक्षण परीक्षण करावं, तेव्हा तुकोबरायांना एकच गोष्ट लक्षात आली की जो पहावा तो नावारूपाच्या आकर्षणाला बळी पडलेला आहे, संसारासाठी स्वतःचं जीवन खर्च करत आहे. आणि मग तुकोबराय म्हणतात, यांच्यासारखी अवस्था मला माझी होऊ द्यायची नाही.
नाही. म्हणून तुकोबराय जणू काही देवासमोर जाऊन उभे राहिले आणि देवाला आज एक गोष्ट या ठिकाणी बोलून दाखवतात. अंतकरणातली प्रामाणिक असलेली इच्छा त्या ठिकाणी बोलून दाखवतात आणि तीच इच्छा जणू काही अभंगाच्या प्रथम. जळो आता नामरूप, जळो आता नामरूप, जळो आता नामरूप, जळो आता नामरूप, जळो आता नावरूप, आता नावरूप, जळो आता नावरूप, जळो आता नावरूप, जळो आता नामरूप, जळो आता नामरूप, जळो आता नामरूप, जळो आता नामरूप, जळो आता नावरूप, जळो आता नावरूप, जळो आता नावरूप, जळो आता नावरूप. माझे पाप गाठीचे, माझे पाप गाठीचे, माझे पाप काढले, नाही पाप काढले, माझे पाप गाठीचे, माझे पाप गाठीचे, हो माझे पाप गाठीचे, माझे पाप गाठीचे, संत संत चरणराज, त्यांची संत चरणराज, संत दिये चरणराज, संताची चरणराज, संताचे शिरले, जळो आता नावरूप, माझे पाप गाठीचे. प्रथम चरणामध्ये तुकोबराय देवासमोर इच्छा व्यक्त करतात. साधक अवस्थेतून व्यक्त झालेलं हे चिंतन तुकोबरायांची इच्छा अशी आहे की या देहाचं नावही जळून जाऊ दे आणि रूप सुद्धा जळून जाऊ दे. कुठल्याच आकर्षणाला मला जीवन माझं बळी पाडून घ्यायचं नाही. ना नावाच्या आकर्षणाला बळी पडायचंय, ना रूपाच्या आकर्षणाला बळी पडायचंय. एकंदरीत भगवंताच्या भक्तीमध्ये, नामामध्ये, भजनामध्ये तुकोबराय आदी करून सकल संतांचं जीवन कुठल्या अवस्थेपर्यंत पोहोचतंय तुम्हाला आम्हाला लक्षात घेता येईल. मग त्यासाठी मग महावैष्णव मौली ज्ञानोबराय गोड असं उदाहरण तुम्हाला आम्हाला देतात. संतांचं जीवन कुठल्या अवस्थेपर्यंत पोहोचलंय की एखादा सोन्याचा दागिना घ्या, त्याला आग द्या, त्याला तापवा, तापल्यानंतर त्याचं पूर्णपणे पाणी होईल. पाणी झालं म्हणजेच त्याचं पूर्वीचं रूपही नाहीसं झालं आणि नावसुद्धा नाहीसं झालं. प्रत्येक भक्ताची, संतांची ही अवस्था तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाली की त्या सोन्याच्या दागिन्याप्रमाणे आता नावही शिल्लक राहिलं नाही आणि रूप देखील शिल्लक या ठिकाणी राहिलं नाही. ना तरी लेनियाचे ठासे आटुनी गेली मुसे, नामरूप भेदे जैसे सांडी जे सोने. नावारूपाचं आकर्षण आता शिल्लक राहिलं नाही
मग तुम्हाला आम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं पटावं यासाठी उदाहरण जर घ्यायचं झालं तर ते उदाहरण शांतीब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज तुम्हाला आम्हाला देतात बरं का. गोकुळामधल्या गोपिकांची काय अवस्था आहे हो. कृष्णाच्या भक्तीमध्ये, कृष्णाच्या प्रेमामध्ये, देवाची भक्ती करत असताना न देहाचं भान राहिलंय, ना नावारूपाचं आकर्षण आता खाली शिल्लक उरलंय. कसं प्रेम देवावर करावं, कुठल्या अवस्थेला प्राप्त होऊन देवाच्या भक्तीमध्ये रममान जीवन या ठिकाणी करून घ्यावं, याचं उत्तम आणि अगदी गोड अशा पद्धतीचं उदाहरण म्हणजे त्या गोपिका आहेत, त्या गवळणी आहेत. हा, प्रत्येक गोपिकेची अवस्था वेगवेगळ्या रीतीनं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते आणि त्यातलीच एक गवळण स्वतःच्या अवस्थेचं वर्णन करते. याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी अनुने, श्रीरंगा वाचोनी अनुने, श्रीरंगा वाचोनी अनुने, श्रीरंगा वाचोनी अनुने, किती हो शिकवाल मज वेळो वेळा, किती हो शिकवाल मज वेळो वेळा. गवळणी गोरस, गवळणी गोरस, गवळणी गोरस म्हणू विसरली. हा, गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे, गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या गे. अवस्था बघा गोपिकांची, गवळणींची. हा, मथुरेच्या बाजारला दही दूध विकायला गेल्या पण आवाज कुठला देत आहेत, गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या गे. हा, मैं भूली घर जाने बाट, गोरस बेचने आई, गोरस बेचने आई हाट, गोरस बेचने आई हाट. हा, कृष्णावर, त्या माधवावर प्रेम केलं त्या गोपिकांनी, त्या गवळणींनी. हा, विदेही अवस्था आहे ना, आता देहाचं भान राहिलं आणि एवढ्या या अवस्थेला जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि 1-2 सेकंदासाठी आलीच एखादी गवळण भानावर, काय आलीच एखादी गवळण भानावर, तर त्या गवळणीनं त्या कृष्णाला विनवण्या कराव्या. सांज वेळ झाली झाली, सांज वेळ झाली, घरी जाऊ दे ना, सांज वेळ झाली, घरी जाऊ दे ना, नको बासरीच्या घेऊ सताना, नको बासरीच्या घेऊ सताना रे नंदलाला, छेडू नको रे, रे नंदलाला, छेडू नको रे. धरुनिया पदराला ओढू नको रे, रे नंदलाला, छेडू नको
तुझ्या या छेडण्यानं, तुझ्या या आमच्याकडे पाहण्यानं काय आमच्या देहाची अवस्था होते, अंतकरणाची मनाची अवस्था होते. त्या गवळणींनी त्याच्याकडे तळमळ व्यक्त करावी. पण विश्वाचा मालक आहे तो, राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे. गवळणींनी त्याला पाहिलं रे पाहिलं की विदेही अवस्थेमध्ये लीन या ठिकाणी होऊन जायच्या. मग देवावर कसं आणि किती प्रेम असावं याचं उत्तम आणि गोड असं मोठं उदाहरण असेल तर त्या गोपिका आहेत, त्या गवळणी आहेत. अजिबात देहाची अवस्था आता राहिलेली नाही, उरलेली नाही. या अवस्थेला प्रत्येक संत, प्रत्येक भक्त या ठिकाणी प्राप्त होतात. जगद्गुरु तुकोबराय असतील, महावैष्णव मौली ज्ञानोबराय असेल, सगळ्या संतांचं चिंतन आम्हाला वाचायला मिळालं. जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा, जीवेचे या देवा प्रेम, भावाचे या बाबा, जीवेचे या देवा प्रेम, भावाचे या तुझ्या वाचुनी केशवानु नावाडे, तुझ्या वाचुनी केशवानु नावाडे, जीवे अनुसरली अजूनी कान ये, जीवे अनुसरली अजूनी कान ये. केशवा अनुनावडे, तुझ्या वाचुनी केशवा अनुनावडे, सोनाली आजुनी कान, तिथे आहेत गावामध्ये अजून कान. भैरव मिक्स होत होती काय? वा, आज आनंद आहे. तुझ वाचोनी केशवानु नावडे, जीवीची या जीवा प्रेम, भावाची या भावा. तुझ्याशिवाय आता जगाच्या पाठीवर दुसरं काही आवडण्याजोगं शिल्लक राहिलं नाही. प्रत्येक संतांची, प्रत्येक या ठिकाणी भक्ताची अवस्था आम्हाला पाहायला मिळते. कसल्याही प्रकारचं आकर्षण खाली शिल्लक राहिलं नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा या देहाचं नावही जळून जाऊ दे आणि रूप सुद्धा जळून जाऊ दे, कुठेतरी या अवस्थेला जीवन प्राप्त करून घ्यायचंय. आणि मग तुकोबराय जीवावर असं बोलायला लागले, सांगायला लागले, तेव्हा एक जणानं उठून प्रश्न केला, का हो तुकोबराय, तुम्ही तर म्हणतात की तुमच्या देहाला नावही मिळालंय, रूपही मिळालं आणि ते तुम्ही देवाकडे जळून जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण मुळात हे जे काही मिळालं ते कशामुळे मिळालं? तर तेव्हा त्याचं कारण तुकोबराय सांगतात की माझे पाप गाठीचे, माझं काहीतरी पाप निश्चित शिल्लक राहिलं असावं. कारण जीवाला जन्म मिळण्याची 3 कारणं सांगितलेली आहेत. पहिलं आहे कर्म, दुसरं आहे वासना आणि तिसरं आहे पाप. 3 पैकी एखादा जरी दोष आदल्या जन्मी आमच्या जीवनामध्ये शिल्लक राहील तर तो दोष फेडण्याकरिता आम्हाला परत परत जन्माला यावं लागतं. पहिलं घ्या कर्म. तुमचा कर्मावर विश्वास आहे का? आहे का? बोला ना तुम्ही थोडंफार. महिला मंडळ, कर्मावर विश्वास आहे? बरं, देवावर आहे तर म्हणूनच आला तिथपर्यंत. पण सांगणं असं झालंय की एक वेळ देवावर कमी असेल तर हरकत नाही, पण कर्मावर पुरेपूर विश्वास ठेवा बरं का. कारण देवाला माया येते, कीव येते, देव माफ करतो, पण केलेलं कर्म ते फेडल्याशिवाय त्यातून जीवाची सुटका होत नाही बरं का. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, अगा कर्मी जे उरावे, तेही सुख दुःखे फळावे, आणि तया ते भोगावया यावे, देहा एका. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. क्षणी
क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. प्रसिद्ध असलेलं भावगीत आहे. हा, याच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला कळालं कर्म हे प्रकरण कळालं. संतही तुम्हाला आम्हाला सांगतात. हा, तुका म्हणे कर्म लेखा तो न चुके ब्रह्मादिका. देवाला जर केलेलं कर्म फेडण्यासाठी यावं लागलं अर्थात ते फेडावं लागलं तर तुमच्या आमच्यासारख्या जीवाचं तर हिशोब नाही गणित नाही बरं का. आम्हाला तुम्हाला सुद्धा केलेलं कर्म फेडावं लागणार भोगावं लागणार यात शंका नाही. जे दशरथाला चुकलं नाही जे सीता मातेला चुकलं नाही जे भगवान प्रभू रामचंद्रांना चुकलं नाही. कर्मे दशरथ योगे मेला कर्मे राम वनवासा गेला कर्मे रावण क्षय पावला योग घडला सीता देवी कर्मे श्रीराम वनवास गेला कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे रावण अक्षय पावला वियोग घडला सीता देवी. देव आहे विश्वाचा मालक आहे पण त्याला सुद्धा चुकलं नाही. हा, देवाचे वडील होते दशरथ राजा त्यांना सुद्धा चुकलं नाही. देवाची पत्नी होती सीता माता तिला सुद्धा चुकलं नाही. मग तुम्ही आम्ही कुण्या झाडाचा पाला हो. हा, आम्हाला सुद्धा चुकणार नाही. माय कैकई ना दोषी नभे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. कुणाच्या तरी स्वाधीन आहे पुत्र मानवाचा. मग कुणाच्या स्वाधीन आहे तर त्यानंच केलेल्या कर्माच्या स्वाधीन आहे पुत्र मानवाचा. काय हा, आम्हाला सवय लागली काय जे घडलंय ते याच्यामुळं घडलं आणि त्याच्यामुळं घडलं. ते कुणामुळंच नाही ते तुझ्यामुळंच घडलेलं असतं बरं का. आपल्यामुळंच आपल्या जीवनात काय असतील नसतील त्या घडामोडी घडतात. म्हणून ते स्वीकार करायला शिकलं पाहिजे. काय असेल नसेल ते संकट दुःख आलं तर ते कुणामुळे येत नसतं ते आपल्यामुळेच आपल्या जीवनामध्ये येत असतं. म्हणून भोगून त्याच्यामधून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करा. येईल ते सामोरं त्याला स्वीकार करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय या ठिकाणी निवडावा. हा, म्हणून केलेलं कर्म त्यातून सुटका होणार नाही. हे कर्म भोगण्यासाठी फेडण्यासाठी परत परत जीवाला येणं आहे. दुसरं कारण सांगितलंय जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. हा,
तिसरं कारण सांगितलंय, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुल्या. काही पाप कर्म कराल, वाईट कृत्य कराल तर ते देखील फेडण्यासाठी, भोगण्यासाठी परत 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 जीवाला येणं आहे, जन्माला येणं आहे. म्हणून जणू काही तुकोबर आहे. काय करतात आज? नाव रूप धारण असलेला जो देह प्राप्त झालाय त्याचं कुठेतरी कारण तुकोबराय सांगतात की माझे पाप गाठीचे, काहीतरी पाप शिल्लक राहिलं असावं आणि म्हणून देवानं मला हा नावरूप असलेला देह या ठिकाणी देऊ केला. आणि मग तुकोबराय सांगू लागले काय, या देहामध्ये आत्ता जरी सुद्धा काही दोष शिल्लक असेल ना, तर तो दोष फेडण्यासाठी, अर्थात जर पाप शिल्लक राहिलं असेल तर ते पाप सुद्धा फेडण्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये एक अशा रामबाण उपाय या ठिकाणी शोधून ठेवलाय. आणि तो रामबाण उपाय जर कुठला असेल तर अभंगाचं दुसरं चरण. संताची चरण संताची संताची या चरण रजे उतरू ओझे मातीचे. तुकोबराय म्हणतात या देहामध्ये शिल्लक असलेला जो काही दोष असेल, जो काही अवगुण असेल, तो फेडण्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये अधिकारी संतांची सेवा या ठिकाणी करणार, संतांचा संग करणार. कारण जो जीव संतांच्या आश्रयाला जातो त्या जीवाचं काही एक दोष शिल्लक मागे शिल्लक राहत नाही. कारण संतांचा संग अतिशय महत्त्वाचा आहे, पण संतांचा संग घडण्यासाठी एक महत्त्वाचा गुण जीवाकडे असणं फार गरजेचं आहे बरं का. तो गुण तुलसीदासांनी रामायणामध्ये सांगावा. बिनु सत्संग विवेक ना होई, राम कृपा बिनु सुलभ ना सोई. राम सिया राम जय सिया राम, राम सिया राम जय सिया राम. विवेक नावाची गोष्ट संतांचा संग झाल्याशिवाय प्राप्त होत नाही.
हा असा विवेक आम्हाला जर प्राप्त करायचा असेल तर त्याकरिता संतांची संगती अतिशय महत्त्वाची आणि अतिशय गरजेची या ठिकाणी सांगितले. आणि मग अधिकारी संतांची सेवा मी माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी करणार, कारण संतांचं जीवाच्या हेतून फार मोठं महान कार्य या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दिसून येतं. आणि ते मोठं महान कार्य कुठलं असेल तर मज निरंतर जागविते. काय पदोपदी जीवाला जाग ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर संत करतात. इथे येणं तुझं भजन करण्याकरिता झालंय, भक्ती करण्याकरिता झालंय, पण जीवाच्या ते स्मरणात राहिलं नाही, जीवाच्या ते ध्यानात राहिलं नाही. आणि ते जीवाला वारंवार ध्यानात आणून देण्याचं काम संत करतात बरं का. संत तुमच्या आमच्यासाठी इतके महत्वाचे आहे. संतांची विचारधारा किती गरजेची आहे, कारण संतांनाच या जीवाच्या हिताची काळजी लागलेली आहे. जो अनुभव स्वतःच्या जीवनाच्या सफलतेकरिता साध्य केला तो फक्त स्वतः पुरता मर्यादित ठेवला नाही, कारण तुम्ही आम्ही विचार करतो तो फक्त स्वतःच्या स्वार्थापुरता, पण संत या समाजाचा विचार करतात, संत या जगाचा विचार या ठिकाणी करतात. ज्यानं माझं भलं केलं त्याचंही भलं हो, आणि ज्यानं माझं नाही केलं त्याचंही भलं हो बरं का. असं रोज होतं का आजच होतंय? आजच झालंय का? काही विशेष कारण आहे त्याच्या मागे? ठीक आहे. हा संतांचा संग करेन मी माझ्या जीवनात, आणि या मातीचं ओझं मी या ठिकाणी उतरवेन. तुकोबराय म्हणतात मातीचं ओझं उतरवायचंय मला, या देहाचं पाप फेडायचंय. कर्म शिल्लक असू द्या, वासना नावाचा दोष शिल्लक असू द्या, अथवा पाप शिल्लक राहिलेलं असू द्या, मी जर संतांची सेवा केली तर निश्चित या मातीचं ओझं या ठिकाणी उतरवेन. आता मातीचं अर्थात या देहाचं पाप फेडण्यासाठी तुकोबराय संतांची सेवा करतात. हा तुकोबरायांना संतांच्या संगतीचं महत्व कळालं होतं, कारण तुकोबरायच म्हणतात की मग मज हरी उपेक्षिना तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. एकदा का संतांनी आमच्यावर कृपा केली, हा संतांनी आमचं निवारण केलं रे केलं, की विश्वाचा मालक सुद्धा आमची उपेक्षा करू शकत नाही. आणि त्या विचारधारणेनं तुकोबराय स्वतःचं जीवन या ठिकाणी खर्च करतात. संत विचाराचा अवलंब करत 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 भक्ती या ठिकाणी केली, भजन या ठिकाणी केलं. आणि हेच भजन तुकोबरायांना एका आगळ्या वेगळ्या अधिकाराला प्राप्त स्वतःचं जीवन करून घेऊन गेलं. अर्थात तुकोबरायांकडे सुद्धा किती मोठा अधिकार या संतांच्या संघामुळे, विठ्ठलाच्या नामामुळे प्राप्त झाला. नाम घेता कापेयम असं मोठं महिमान आजवर आम्ही तुकोबरायांचं ऐकतो, कारण तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. हा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. ज्या रामेश्वर भट्टांनी वैर करावं त्याच रामेश्वर भट्टांचं वर्णन आहे, तुका विष्णू नाही दुजा. शब्दांचे इमान अक्षरांचे रान, शब्दांचे इमान अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची काळ तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया चालण्याचे बळ. विचाराचे कळ, शब्दाचे इमान, अक्षरांचे पान. अर्थात तुकाराम या शब्दाचा अर्थ मोठा गहन होतो. मग एवढं अधिकाराला मोठ्या प्राप्त झालेलं जीवन नेमकं कुठल्या पद्धतीनं खर्च केलाय तुकोबराय सांगतात. या संतांचा संग मी माझ्या जीवनामध्ये केला आणि या अधिकाराला निश्चितच प्राप्त झालो, यात शंका नाही. पण या लोकांना सुद्धा मला सांगायचं आहे की लवकरात लवकर करा ती तातडी, हा करा ती घाई जीवनामध्ये संतांचा संग करण्याची. कारण संतांचा संग, संतांची सेवा जो आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी करेन
कारण संतांकडे मोठा अधिकार असल्यानं संत ज्या वाटेनं चालत जातात त्या वाटेची सुद्धा माती मोठ्या अधिकाराला प्राप्त होते बरं का. तुकोबराय ज्या वाटेनं चालत जायचे त्या वाटेची माती काय करायची? विठ्ठल विठ्ठल भजन करायचे बरं का. कोण? रस्त्यावरची माती. तुम्हाला काय अडचण आहे? हात, पाय, नाक, डोळे एवढा गोड असा नरदेह देवानं दिलाय. मग माती जर विठ्ठलाचं भजन करते तर आम्हाला हरकत काय आहे? हा, आता बऱ्यापैकी लोकांनी अंधाराचा फायदा घेतला काय हो? तुम्ही माग बसलेले ओट्यावर दिसलं कोणी जातानी? नाही ना? नाही, तशी लोक चांगली आहेत बरं का. मला इकडून एक 10-15 मिनिटाची अजून वाढवा करा अशी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणून करते बरं का. तसं काय गैरसमज तुम्ही मनात ठेवू नका. तर या ठिकाणी तुकोबराय म्हणतात लवकरात लवकर तातडी करा. कारण संतांचा संग केल्यानंतर विचाराची शुद्धता या ठिकाणी होते आणि एकदा का माणसाचे विचार शुद्ध झाले की देवा आणि संतांच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच तुम्हाला आम्हाला आपल्या जीवनामध्ये दिसणार नाही. आणि जो देवाच्या सेवेमध्ये संतांच्या सेवेमध्ये आयुष्य खर्च करतो, कारण तुम्हाला आम्हाला जर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत संसारच आपल्या ध्यानात असेल आणि संतांचं देवाचं जर लक्ष जीवनामध्ये कधी झालं नाही तर निश्चित अधोगतीला जीवन गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जो निरंतर या ठिकाणी संसाराचे आणि संसाराची सेवा करतो त्याच्या जीवनात जर कधी काळी दुःखाचा प्रसंग आला, न सोडवता येणारा प्रश्न उपस्थित राहिला तर अशा लोकांना जीव दिल्याशिवाय पर्याय नसतो बरं का. हा, आणि त्यांची बुद्धीची कुवत सुद्धा तिथपर्यंतच असते. नाही सुटत पडलेला प्रश्न म्हणून आम्ही काय करतो? रॉकेलचे डबे घेऊन पळतो, औषधाच्या बाटल्या घेऊन पळतो, नदीवर जीव द्यायला जातो. तुमच्याकडे कुठली नदी? हा, एक मोठं लिंबाचं झाड पाहतो, त्याच्या मापचा एक नाडा पाहतो, काय असेल नसेल ते वेगवेगळे प्रयोग आम्ही करतो. कारण संतांचे विचारच कधी आमच्या जीवनात आले नाही. देवाची भक्तीच कधी आमच्या जीवनामध्ये आली नाही. ठीक आहे, आजवर नाही आम्हाला हे सुचलं, नाही आम्हाला संतांचा संग करता आला, नाही देवाची भक्ती करता आली, पण कधी काळी असा न सोडवता येणारा प्रश्न जर समोर उपस्थित राहिला, मोठं संकट जर आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे तर त्या संकटातून सुटण्यासाठी होईल कैवारी नारायण असा स्वभाव ज्याचा आहे ना, त्या भगवंताकडे जा आणि आर्ततेनं हाक त्या भगवंताला या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करा. निश्चित तो विश्वाचा मालक आहे. त्याचं नाव जगन्नाथ असं सुद्धा आहे. जगन्नाथ या शब्दाची व्याख्या अशी तयार होते की अनाथ जीवाला सनाथ करणारा विश्वाचा नाथ म्हणजे जगन्नाथ या ठिकाणी असतो. असा जगन्नाथ तुमचं आमचं कैवारी या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाही आजवर आम्हाला या गोष्टी करता आल्या, ठीक आहे, पण आता मात्र त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करा. आणि तो जवळ जर कशानं होईल तर तो फक्त आणि फक्त संतांच्या विचारानं होईल आणि संतांच्या विचाराचं आचरण केल्यानं या ठिकाणी होईल. मग कधी काळी असं दुःख संकट आलं तर जावं आमच्या सौताबाबांच्या दरबारामध्ये, जावं आमच्या विठ्ठलाच्या दरबारामध्ये, जावं आमच्या भगवान दत्तात्रयांच्या दरबारामध्ये आणि आर्ततेनं हाक त्याला या ठिकाणी द्या. निश्चित तो धावून आल्याशिवाय राहणार नाही. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल महदास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल महदास तेरा अब जल्दी आओ ना. भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल महदास तेरा अब जल्दी आओ ना. अनजानी
नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रातें जगते हैं। अनजानी नगरी में सब अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रातें जगते हैं। बहता इन आँखों से बाबा, बहता इन आँखों से बाबा नीर थमाओ ना। तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। जावं त्याच्या दरबारामध्ये आणि काय असेल नसेल ते दुःखाचं ओझं त्याच्या चरणावर या ठिकाणी सुपूर्द करा आणि या आघात निवाराया अशा स्वभावाचा भगवान परमात्मा निश्चित तुमची आमची सोडवणूक केल्याशिवाय राहणार नाही। अशा या स्वभावाचे संत देखील तुमची आमची सोडवणूक केल्याशिवाय राहणार नाही। बिन कुछ पूछे श्याम हमारा कष्ट मिटाओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना। येईल तो हा विश्वास अंतःकरणामध्ये जेव्हा निर्माण होईल तेव्हा निश्चित आमच्या जीवनामध्ये कुठेतरी आम्ही सावता बाबांच्या विचारसरणीप्रमाणे जीवन या ठिकाणी जगतोय अशा अधिकारी संतांचा संघ लवकरात लवकर जीवनामध्ये प्राप्त या ठिकाणी करून घ्या। तुकोबराय म्हणतात या मातीचं ओझं उतरवण्याकरिता मी अशा देवाच्या अथवा देवरूपी संतांच्या सेवेमध्ये माझं आयुष्य या ठिकाणी खर्च करणार, कारण संतांच्या हाताला सुद्धा लागलेली निर्जीव वस्तू जर भजन करते कारण जे तुकोबराय सांगतात त्याच तुकोबरायांकडे पाहिलं तर तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, संपूर्ण देहामध्ये विठ्ठलाचा संचार तुकोबरायांच्या या ठिकाणी होतो। अशा या प्रकारानं मोठ्या अधिकाराला प्राप्त झालेलं जीवन संतांचं जीवन या ठिकाणी आहे। मग निश्चित जीवाचं भलं झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। या मातीचं ओझं आपोआप या ठिकाणी उतरलं जाईल, कारण संतांच्या सेवेमध्ये अथवा देवाच्या सेवेमध्ये स्वतःचं जीवन खर्च करा, कारण या लटक्या खोट्या व्यवहारासाठी लोकांसाठी या संसारासाठी किती तुम्ही जीवाचं रान करा, उपकार नावाची गोष्ट कुणीही धरत नाही बरं का। लटिक्याचा अभिमान होता शिन पाववीत, हा लटका खोटा जो व्यवहार तुम्हाला आम्हाला संतांच्या नजरेत दिसला त्यांना आणि तुम्हाला आम्हाला त्यांनी सांगू केला, अशा या लटक्या खोट्या व्यवहारासाठी संसारासाठी जीवनातला अतिशय मौलाचा आणि महत्त्वाचा वेळ तुम्ही आम्ही देऊ नये हा आग्रह जीवाकडे संतांचा या ठिकाणी झालाय। कारण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी, असा जर व्यवहार या जगतामध्ये तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत असेल तर नका देऊ त्यांच्यासाठी वेळ। काय असेल तो वेळ आम्हाला भक्तीमध्ये घालवायचा आहे, भजनामध्ये घालवायचा आहे आणि या परमार्थाला अध्यात्माला लवकरात लवकर आमच्या जीवनामध्ये सुरुवात आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी करायची आहे। अशा प्रकारानं तुकोबराय म्हणतात आणि मग या संसाराच्या आकर्षणाला अर्थात जे लोक तुम्हाला आम्हाला कामाला न येणारे आहेत अशा नातेसंबंधासाठी तुम्ही आम्ही जर आपलं आयुष्य खर्च करत असो तर तुकोबराय अशा लोकांना सुद्धा सावध करतात बरं का। सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोय रे भली भली, शेवट पुरावा दिलाय तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या। त्याच्याशिवाय जर वाली तुला या विश्वाच्या पाठीवर कोणी नसेल तर त्याच्यासाठी असेल नसेल तो वेळ तुला देणं गरजेचं आहे, कारण ते प्रयोजन आधी करावं लागतं बरं का। तहान लागल्यावर विहीर खांदतात का? आधीच विहीर खांदून ठेवलेली असते, आधीच खांदून ठेवलेली असेल तर वेळेवर तहान या ठिकाणी भागणार आहे। निकाल जर चांगला लागावा असं वाटत असेल तर वर्षभर अभ्यास करावा लागतो बरं का। मोबाईल पाहून मार्क पडत नाहीत, टीव्ही पाहून चांगले पेपर देता येत नाही। मग ते प्रयोजन सुद्धा आधीच करावं लागेल आणि ते प्रयोजन माझ्या तुकोबरांनी करून घेतलं कुणाकडून? नको नको मना, मनाकडून ते नियोजन करून घेतलं, कारण या शरीराची संपूर्ण कृती जर कुणाच्या अधीन असेल तर ती मनाच्या अधीन आहे बरं का। तुमची कुणाच्या अधीन आहे? तुम्ही मनाचं ऐकतात का? मन तुमचं ऐकतं? इकडं कसं आहे
बाबांनी सांगितलं मनाचं ऐकावं लागतं. बरं, मन आपलं हे चांगलंच सांगतं का वाईट पण सांगतं? हा, झालं, कीर्तन सफल झालं आपलं बरं का. हा. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था वो वही चला है रे. उम्र का ये ताना बाना समझ ना पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगाए रे, ना देखे ना भाले ना जाने ना दाए रे दिशाहारा. हा, पुढचं येतं का तुम्हाला? जहाँ नहीं जाना था वो वही चला है रे. स्वभाव आहे खऱ्या अर्थानं मनाचा. हा, मग त्या मनाला शिकवलं म्हणजे तुकोबरायांनी, माया जाळामध्ये गुंतू नको, गुंतून जर पडशील हा तर तो भगवान परमात्मा हा तो यावा असं नियोजन तुझ्याकडून होणार नाही. आणि तो जर आला नाही तर ही येरझार वाया गेल्याशिवाय राहणार नाही. मग त्या मनाला शिकवलं संतांनी. हा, काय शिकवलं? मन लागो मेरो राम फकीरी में, मन लागो मेरो राम फकीरी में, जो सुख पाया राम भजन में, जो सुख पाया राम भजन में, वो सुख नाही अमीरी में. मन लागो मेरो राम फकीरी में, मन लागो मेरो राम फकीरी में. नित्य गोविंद गोविंद माझ्या मना लागो छंद. ही विशेष घेतलेली संतांकडे काळजी आम्हाला पाहायला मिळते. ती काळजी आम्ही घेतो का? आमच्या मनाला वाईट वळणापासून हटवून चांगलं वळण लावण्याचा प्रयत्न आम्ही करतो का? निश्चित करा. नसेल केला तर आता इथून पुढे निश्चितच आम्ही करावा. चांगलं वळण एकदा का मनाला लागलं, संतांच्या विचाराची जोपासना करायची सवय त्याला एकदा का लागली की निश्चित संतांच्या देवाच्या सेवेमध्ये मन हा मोगरा अर्पून ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. या अवस्थेला आपलं ही जीवन निश्चित गेल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. अशा या मनाला चांगलं वळण लावून तुकोबराय म्हणतात भक्ती मार्गाचा अवलंब जीवनामध्ये करा. संतांच्या विचारधारेची या ठिकाणी आचरण करण्याचा प्रयत्न करा. कारण संतांचा संग जो जीव या ठिकाणी करेल त्याला होणारा मोठा फायदा. लोकांनी तुकोबरायांना परत प्रश्न केला, का हो तुकोबराय, तुम्ही आता एवढं चिंतन आमच्या समोर या ठिकाणी ठेवलं, मग आता तुम्ही मगाशी जन्माला येण्याची जी 3 कारणं सांगितली आणि तुम्ही म्हणतात की देहाचं पाप मला फेडायचंय तर मी संतांची सेवा करेन, आणि मग संतांची सेवा केल्यानंतर पापाऐवजी आमच्या जीवनात जर कर्म शिल्लक असेल तर ते मिटलं जाईल का? पापाऐवजी आमच्या जीवनात जर वासना शिल्लक असेल तर ती मिटल्या जाईल का? तुकोबराय त्याच्यामध्ये म्हणतात अजिबात त्यामध्ये शंका घेण्याचं कारण उरत नाही. कर्म वंदू चरण रज सेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करून या, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासांची. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी, पातकांच्या वासनाही नाहीसी होईल, कर्मही नाहीसं होईल आणि पाप सुद्धा नाहीसं होईल. अर्धाक्षण घडता संतांची संगती. अर्थात क्षणभर जरी या संतांची संगती आपल्या जीवनामध्ये घडली की निश्चित आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या संतांच्या पायाच्या धुळीची अपेक्षा विश्वाच्या मालकानं करावी. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. का? त्याला काय कारण? तर तुका म्हणे निवेतनू रजकणू लागता. प्रत्यक्ष देवाची सुद्धा काया ज्या रजकणानं पवित्र होते असा मोठा अधिकार माझ्या संतांकडे आहे. कारण या संतांनी फक्त आणि फक्त
हा विषय तो त्यांचा झाला नारायण या उक्तीप्रमाणे संपूर्ण जीवन भक्तीमध्ये खर्च या ठिकाणी केलेला आहे. अशा या संतांच्या सेवेमध्ये आयुष्य खर्च करा. हा दुःख पदरी पडणाऱ्या गोष्टींसाठी समर्पण या ठिकाणी करू नका. म्हणून तुकोबरायांचं सरशेवट तुम्हाला मला सांगणं या ठिकाणी झालंय की संतांचं येणं आहे की दुःखी असलेला जीव सुखी व्हावा. आणि मग संसाराची सेवा करणारा जीव जेव्हा पदरी दुःख पाडून घेतलं तेव्हा ते पदरामध्ये असलेलं दुःख घेऊन जेव्हा संतांकडे सुखाचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी गेला, सुखाचा पत्ता विचारण्यासाठी गेला, तेव्हा तुकोबरांनी त्या जीवाला हरहरल्या या ठिकाणी सुखाचा पत्ता सांगावा. सुखरूपा ईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. अर्थात त्या ईश्वरा वाचून तुला चिरकाल टिकणारं सुख कुठेच मिळू शकत नाही, कुठेच प्राप्त होऊ शकत नाही. हा त्या भगवंताच्या वेगवेगळ्या रूपानं संत वर्णन करतात. आणि